दादा, आईला आज दिवसभर ताप होता र. घरातली समधी औषधं संपली. औषधं आणावी लागत. डॉक्टरकडे जा आणि औषधं घेऊन ये. आणि जर पैसे कमी पडले तर डॉक्टरला सांग दादा आणून देईन म्हणून. हा जा तू. डॉक्टर साहेब, एखादी भूकवाढीसाठी औषध असेल तर द्या ना माझ्या मुलीसाठी. आमच्या घरात खूप आहे खाण्यासाठी, पण ती काही खातच नाही. डॉक्टर, हे घ्या 50 रुपये. दादांनी दिले. आईचे औषध द्या आणि आणखीन पैसे लागले तर दादा देणारच आहेत. बरं, ठीक आहे. डॉक्टर साहेब, अजून एक औषध पाहिजे होतं. कुणासाठी? माझ्यासाठी. काय झालंय? असं औषध द्या की त्याने भूक लागणारच नाही, काय बी खायची इच्छा होणार नाही. बाळ, असे औषध भेटत नाही. जा तू घरी जा, वाट बघत असते. आवर ना पटापटा. तुम्हाला सगळ्यांना पगार पाहिजे का नाही रे? वय मालक पाहिजे. मालक, मला पैसे वाढून मिळाले असते तर बरं झालं असतं. मला पगार वाढून द्या ना. मला 3 पोरं आहेत. बायको अंथरुणात पडलेली आहे. एवढ्या पैशात पोरांचं एक टायमाचं बी भागणार नाही बघा. आणि त्यात बायकोचा दवाखाना. काय पगार जास्त पाहिजे? सगळ्यांना एवढाच पगार मिळालाय, तुला पण एवढाच मिळेल. कळलं का? कामाचा मोबदला हाच आहे. पगार घे आणि चल लवकर निघ. बाकीच्यांचा पण पगार करायचा आहे. चल जा लवकर. यार यार, किती शिल्लक राहिलंय तुमचं? संपवा किती सगळं.
मी काय म्हणतो, ही भाजी पॅक करून द्या मला, 4 रोटी आणि 1 राईस पॅक करून द्या, पार्सल हवं आहे मला. काका कोण पाहिजे तुम्हाला? दादा घरी नाही, ते थोड्या वेळाने येत. तुम्ही नाही ओळखत मला, पण मी तुमच्या कुटुंबाला चांगलं ओळखतो. आज माझा वाढदिवस होता आणि खास त्यामुळेच हे खास तुमच्यासाठी.